भरपूर मंडळी या नारपारना येतात ते महाराष्ट्रातले फोटो पत्र देऊन भूलथापा देत आहेत. मात्र आता आमची ही पिढी या भूलथापांना बळी पडणार नाही. पाण्याची पातळी वाढते, मुसळधार पाऊस सुरू आहे, परंतु 50 वर्ष आमच्या बाप दादांनी वाट पाहिली. मात्र गुजरातला पाणी देण्याचा जो घाट घातला आहे, केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं धाडस केलंय आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोटो पत्र देऊन भूलथापा देत आहेत. मात्र आता आमची ही पिढी या भूलथापांना बळी पडणार नाही. आमच्या हक्काचं नारपारचं पाणी आता गुजरातला वाहून जातंय. हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर 2.5 लाख एकर जमीन ओलिताखाली येणारी वितरण व्यवस्था आहे. 22 TMCचं धरण 54 वर्षात फक्त 10च वेळेस भरलं. कसं मण्याचं खोरं जिवंत राहील, कसं आमचं पांजण डावा कालवा जिवंत राहील, कसं आमचा दामदा उजवा डावा कालव्याला पाणी येईल, कसं आमच्या पाचोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल. आणि म्हणून आज आम्ही जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत पर्याय देत नाही, ठोस पर्याय देत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही. कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली, आंदोलनं केली, आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले, ट्रॅक्टर रॅली काढली, आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला. मात्र गेंड्याच्या कातडीचं सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन, मंत्री महोदय, सचिव शाश्वत कोणत्या निधीतून कधी प्रशासकीय मान्यता देणार याचं ठोस उत्तर देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार. बघा, असे आमचे बापदादे मेले, तरसून मेले, वर्धाचा डोंगर घेऊन मेले, पाऊस मुसळधार मेले आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल. आम्ही मरण्याला घाबरत नाही. आमच्या गिरणा खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय की आता थांबले नाही. सरकार